पुण्यात अद्याप 8 ते 10 किलोचे सिलेंडर अजून गॅस एजन्सीकडे आलेले नाहीये। 14.2 ऐवजी सरकार आता 8 ते 10 किलोचा गॅस सिलेंडर देणार असल्याचं कळतंय। तर 14.2 किलोच्या गॅस इतकेच मात्र पैसे आकारले जाणार असल्याची देखील माहिती आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण देशभरामध्ये गॅस वितरण सेवा अजूनही विस्कळीत झालेली पाहायला मिळते। सरकारकडून खरं तर ऑनलाईन पद्धतीनं घरगुती गॅस जो आहे तो पोच करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आता सरकार जे आहे तिकडे घरगुती गॅस सिलेंडर जे आहे जे 14.2 किलोचं मिळत होतं ते सिलेंडर आता 8 ते 10 किलो बनवण्याचा विचार करते। आपण पाहतो की या गॅस सिलेंडरमध्ये आता सिलेंडर जे आहे ते आता 14.2 ऐवजी 8 ते 10 किलोच खरं तर एवढे येताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। मात्र याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना सहन करावा लागू शकतो। याच खरं तर गॅस सिलेंडरसाठीचा आधीची जी किंमत आकारली जायची तेवढीच किंमत जी आहे ती आकारली जाईल असं सुद्धा सांगितलं जातं। मात्र अजूनपर्यंत तरी गॅस एजन्सीकडून आपण पाहतोय की 8 ते 10 किलोच्या गॅस सिलेंडरचा सप्लाय जो आहे तो अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी।